छत्रपती शिवाजीराजे अधिकारी सहकारी पतसंस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीने संपन्न. सभासदांचा विश्वास हीच पतसंस्थेची खरी ताकद. चेअरमन सदानंद डोके. छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी चेअरमन सदानंद डोके, व्हाईस चेअरमन नवनाथ गोरे, सचिव श्रीमती अर्चना गुंड, संचालक ज्ञानेश्वर सुर्वे, सुधाकर पकारे, किशोर जेजूरकर, संतोष थिगळे, श्रीकांत साळे, सुधीर उंडे, संतोष साबळे, गोटीराम मडके, रवी देशमुख, प्रशांत सातपुते, प्रताप साबळे, हरीश भालेराव, ज्ञानदेव अडसुरे, संतोष खंडागळे, श्रीमती सुरेखा लांडगे, श्रीमती संगीता परोडकर, तज्ज्ञ संचालक प्रशांत बरबडे, रामदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सभासदांच्या गुणवंत पाल्य, पदोन्नती मिळालेले ग्रामसेवक तसेच सेवानिवृत्त ग्रामसेवक यांचा यथोचित गौरव झाला. संस्था आपल्या सभासदांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांप्रतीही जबाबदारी जपते याचं दर्शन या सभेत घडलं. सर्व विषय कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झाले असून सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी पतसंस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की आजच्या काळात पतसंस्था म्हणजे शेतकरी, शेतमजूर, ग्रामसेवक आणि सर्वसामान्यांचा आर्थिक आधारस्थान आहे. छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेनं आपल्या सभासदांना दिलेल्या सुविधा, मदत योजना आणि पारदर्शक कारभारामुळे आज ती इतर संस्थांसाठी आदर्श ठरतीये. सभासदांच्या कुटुंबियांबरोबरच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पतसंस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला अवर्ग प्राप्त झाला असून सभासदांना यावेळी 15% लाभांश वाटप करण्यात आलं. संस्थेनं आपला पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास जिंकलाय. चेअरमन सदानंद डोके यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की सभासदांच्या विश्वासाने संस्था आजवर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आली आहे. पारदर्शक पद्धतीनं सभासदांचा प्रश्न सोडवून विविध योजना राबवण्याचं काम पुढेही सुरू राहील. संस्थेचं नाव राज्यस्तरावर नेण्यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य आवश्यक आहे. व्हाईस चेअरमन नवनाथ गोरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आजची सभा ज्या पद्धतीनं काही मिनिटातच सर्व विषय मंजूर करून एकमुखानं पार पडली तेच या संस्थेच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कारभाराचं उदाहरण आहे. संस्थेला सभासदांची खरी ताकद आहे. सभासदांचं अकाली निधन झाल्यास त्यांचे सर्व कर्ज माफ केलं जातं व 2 दिवसात आर्थिक मदत दिली जाते. तसेच सभासदांच्या कुटुंबातील विवाहप्रसंगी 11,000 रुपयांची मदत केली जाते. अशा अनेक सामाजिक व कौटुंबिक उपक्रमांमुळे ही संस्था खऱ्या अर्थानं सभासदांची सोबती ठरली आहे. सभेच्या अखेरीला सर्व संचालक मंडळ व सभासदांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. पारदर्शक कारभार, सभासद केंद्रित उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी ही वैशिष्ट्ये छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेला ग्रामीण भागातील इतर पतसंस्थांसाठी आदर्श ठरवत आहे. या सभेचं प्रास्ताविक अर्चना गुंड यांनी केलं. सूत्रसंचालन संचालक किशोर जेजूरकर यांनी केलं. या सभेला जिल्हाभरातून असंख्य ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. आज छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था अहिल्यानगर या संस्थेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी नंदनवन लॉन्स या कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पतसंस्थेचे सर्व विषय एकमुखाने सर्वानुमते आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्वांनी मंजूर केले. हेच संस्थेचं पारदर्शी सुरू असलेल्या कामाचं उत्तम उदाहरण आहे. यापुढे संस्था म्हणजेच आमच्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये आई म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. कुठल्याही संकटाच्या वेळी धावून येणारी ही संस्था आहे. मग अगदी एखाद्या सभासदाची मयत जरी झाली तरी त्याचे सर्व कर्ज माफ करून त्याला 7 लाख रुपये अवघ्या 2 दिवसाच्या आत देणारी ही संस्था आहे. लग्नामध्ये आनंदात सहभागी होण्यासाठी 11,000 रुपयाची विवाह भेट योजना असो असे विविध उपक्रम संस्थेमार्फत केले जातात. असेच उपक्रम यापुढेही आम्ही चालू ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे यापुढे संस्थेची एक अद्ययावत अशी इमारत असावी की ज्यामध्ये सभासदांचे पाल्य असतील किंवा सभासदांसाठी बहुउद्देशीय सभागृह व इतर गोष्टी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ यामध्ये प्रयत्न करत आहोत. या सभेसाठी सर्वजण उपस्थित झाले त्यांचे आभार. धन्यवाद. आज 47वी ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था छत्रपती राजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि इथून पुढे आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व विश्वासाने काम करू आणि ही संस्था यापुढे कशी नावारूपाला राहील आणि संस्थेचा कारभार एकदम स्वच्छ पद्धतीने काम करू असे मी ग्वाही देतो. आज 47वी सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेची संपन्न झाली आहे. या सभेचं नियोजन सर्व संचालक मंडळाने अतिशय उत्तमपणे केलं होतं. यापुढेही ही पतसंस्था सर्वानुमते सर्व व्यवहार पारदर्शी आणि स्वच्छ पद्धतीने करेल आणि सर्व सभासदांना सहकार्य करेल याची आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही देतो. आज छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेची
47वी वार्षिक सर्वसाधारण सभा या सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातून आलेले सर्व सभासद यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही सफल करून दाखवलेला आहे. यामध्ये आपल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत आणि त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातून विस्तार अधिकारी जे झालेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मानद सचिव मॅडम व सर्व संचालक मंडळ यांचं व आमच्या सर्व सभासदांचं जाहीर आभार व्यक्त करतो आणि थांबतो.